गुड इव्हिनिंग मित्रांनो. आज सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस, 7 एप्रिल 2025. काय धडाम मार्केट पडलंय. हे हसू काय माहिती आहे का? बऱ्याच जणांना दुःख झालं असेल, कारण पोर्टफोलिओ त्यांचा नक्की धाराशाही झालेला असणार आहे. आपण चांगल्यात चांगले शेअर निवडतोच, चांगल्यात चांगले ETF आणि सोनं चांदीचं हेज करतो. प्लस यावेळेस हेजिंग केलेलं होतं. तुमच्यापैकी किती जणांनी हेजिंग केलं मला माहीत नाही, पण आपण मागच्या महिन्यामध्ये वारंवार सांगतोय, प्रत्येक व्हिडिओत सांगतोय की हेजिंग करा, हेजिंग करा. कुठलं हेजिंग करा हेही तुम्हाला दिलेलं होतं. ते हेजिंग अगदी 1,500 रुपयापर्यंत आलेलं होतं. ते हेजिंग आज 1,500 डायरेक्टली, म्हणजे शुक्रवारी ते 1,500ला होतं. 1,500पेक्षा थोडं वाढलं होतं. गुरुवारी 1,500ला होतं. शुक्रवारी ते 2,000च्या आसपास आलेलं होतं आणि आज ते डायरेक्टली 14,000पर्यंत पोचलेलं होतं. परत बंद होता मार्केटवर गेल्यामुळे ते 7,000पर्यंत खाली आलं. ठीक आहे, हरकत नाही. माझा पोर्टफोलिओ जो लेटेस्ट आहे, पूर्वीचा नाही, लेटेस्ट जो पोर्टफोलिओ आहे तो अजूनही प्लसमध्ये आहे. त्याचं कारण म्हणजे सोनं चांदी आणि हे हेजिंग, ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम मिळून माझा पोर्टफोलिओ अजूनही किती म्हणता येईल, 5% तरी प्रॉफिटमध्ये आहे. अजूनही 5% मार्केट पडलं तरी मला काही दुःख नाही आहे. आणि हे आठवडाभर अजून ट्रम्प काय काय उड्या मारायला हे बघायला लागेल. आणि ट्रम्पनी उड्या जर का लवकर थांबवल्या नाहीत तर हे महिनाभर असंच वरखाली 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 होत राहणार आहे. आपण जी थेअरी सांगितलेली आहे त्याला हे वातावरण पोषकही आहे, पूरकही आहे. तुम्ही पाहिलं तर आजही HDFC आणि ICICI बँकेचे शेअर्स जे आहेत हे बऱ्यापैकी वरच्याच लेवलला आहेत, खालच्या लेवलला फार नाही. थोडे आले, तेही 5% पडलेले आहेत. पण शुक्रवार आणि आज मिळून 5% पडणं ही काय फार मोठी गोष्ट आहे अशातला भाग नाही आहे. कारण मार्केटही बऱ्यापैकी पडलेलं होतं. तर ह्या दृष्टीने पाहिलं तर ही मोठी माणसं, ही जी लॉबी आपल्याशी गेम खेळते, म्हणजे रिटेलर्सची जी गेम खेळते आहे, ती गेम अगदी उघड आहे. त्यांनी विकायला काढलेत हेही नक्की आहे. पण अजूनही सगळे शेअर्स चेपले गेलेत आपल्याकडे, म्हणजे रिटेलर्सकडे, असं मला वाटत नाही आहे. त्यांनी आत्तापर्यंत साधारणतः 25,000 कोटीचा माल चेपलेला आहे आपल्याला, टॉपपासनं आत्तापर्यंत. म्हणजे जेव्हा मार्केट टॉपला गेलं, तर हे 2 शेअर्स टॉपला गेले. सॉरी. हे जे 2 शेअर टॉपला गेलेले आहेत तेव्हापासनं कमीत कमी 25,000 कोटी रुपये चेपलेले. कदाचित ते 1,00,000 कोटी असतील. नंबर ऑफ शेअर्सवरती अवलंबून आहेत आणि किती वेगवेगळ्या कंपन्यांचे त्यांनी शेअर्स घेतलेले आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. मे बी 2,00,000 कोटीसुद्धा असतील. त्यात त्यांनी साधारणतः प्रॉफिट जो मिळवलेला आहे हा मला जो दिसतोय तो 50% नसून 25% आहे. पण 25% ही प्रॉफिट एका महिन्यामध्ये नसे थोडका. एवढ्या मोठ्या अमाऊंटवरती 25% प्रॉफिट हा किती झाला? म्हणजे समजा त्यांनी 1,00,000 कोटीचा माल विकत घेतलेला आहे, त्याच्यावर त्यांना 1,25,00,000 कोटी रुपये मिळालेले आहेत. 25,000 कोटी रुपये फायदा झालेला आहे. आता हे 25,000 वरचे रेचवायचे कुठं हाही त्यांना प्रश्न असणार आहे. या मोठ्या लोकांचे प्रश्न अतिशय वेगळे असतात. आपल्याला 25,000 कुठं रिचवायचे हे माहीत असतं, ते 25,000 कोटी रुपये कुठं रिचवायचे हे अवघड गणित आहे, कठीणही आहे. तर ह्या दृष्टिकोनातनं पाहिलं तर आता सोनं चांदी परत वर जायला लागलेलं आहे. घ्या असं मी आत्ता म्हणणार नाही, विका असंही म्हणणार नाही. तर सोनं चांदी आत्ता ठेवायलाच पाहिजे.
सोनं तर माझ्या मते अजून 2 वर्ष ठेवायलाच पाहिजे. आणि 2 वर्ष जेव्हा आपण ठेवू म्हणजे साधारणतः पुढच्या म्हणजे 27च्या मार्चपर्यंत सोनं हे कितीला जाईल हे सांगता येणार नाही, पण आहे त्याच्यापेक्षा काही पटीत वर जायला हरकत नाही आहे सोन्याला. एक्झॅक्ट फिगर सांगणं हे सेबीच्या दृष्टीने अलाउड आहे नाही मला माहीत नाही, त्यामुळे मी सांगत नाही. आपली कधी गाठभेट होईल त्यावेळेस मी तुम्हाला प्रत्यक्ष 1 to 1 सांगू शकेल, पण असं आत्ता सांगता नाही येणार. पण भरपूर फायदा मिळून देईल हे अगदी नक्की. तुमच्याच अकाउंटला तुम्हीच सोनं चांदी विकत घ्यायचं, पण आत्ता नाही, आत्ताची ती वेळही नाही आलेली. त्याच्यामुळे आत्ता शांत बसायचं आहे, काहीही करायचं नाही आहे. आजसुद्धा शेअर्स विकत घ्यायचे नव्हते. मी मध्ये आज पोस्ट टाकलेली आहे की शेअर्ससुद्धा विकत घेण्याची वेळ अजूनही आलेली नाही. आणि शेअर्स कुठं आले होते तर मागचा जो पडलेला भाव होता त्याच्यापेक्षा वर होते. मार्चमध्ये जे मार्केट डाऊन झालेलं होतं त्याचा जो डाऊन भाव होता त्याच्यापेक्षा आज शेअर वर होते. त्यामुळे मी अजिबात एनकरेज केलेलं नाही. नाहीतर मी तुम्हाला पोस्ट करून सांगितलं असतं की शेअर्स ताबडतोब विकत घ्या, किंवा 5 मिनिटाचा व्हिडिओ करून सांगितलं असतं की शेअर ताबडतोब विकत घ्या. सकाळच्या किमतीला सुद्धा सकाळी सुद्धा बाजार उघडल्या मोस्टली पडलेला होता. त्यावेळेसच्या ज्या किमती होत्या त्यासुद्धा मागच्या महिन्यातल्या किमतींपेक्षा अप होत्या. काही अपवाद असतील याच्यामध्ये, नसतील अशातला भाग नाही. 2, 4, 5, 10 शेअर्सचा अपवादही असेल त्याच्यामध्ये, पण तेवढे जर का शेअर्स सोडले तर बाकीचे सगळे शेअर मागच्या महिन्याच्या भावापेक्षा वर होते. आणि वरच्या किमतीत शेअर्स विकत घेणे हे काही आपल्याला मान्य नाही, कारण आपण 25%च ठेवलेले आहे. हां, ज्यांचे अजूनही पूर्ण 75% झालेले नाही त्यांनी एक 5-10% अजूनही घ्यायला हरकत नाही आहे. जसे पैसे तुमच्याकडे शिल्लक असतील त्याप्रमाणे तुम्हाला घ्यायला हरकत नाही आहे. ETF सुद्धा वरच्याच लेवलला होते, अगदी वरती नाही पण अगदी खाली पण नव्हते. तर याच्यामध्ये बँकेचा ETF तर वरच होता. ज्युनियर बीजचा एक सकाळी बऱ्यापैकी खाली गेलेला होता, 625पर्यंत खाली गेलेला होता. 600 का 500? 625पर्यंत तो खाली गेलेला होता. त्याच्या खाली काही गेला असं मला वाटत नाही. 624ला गेला असेल. तिथं तो थोडाफार अट्रॅक्टिव्ह होता, कारण मागच्या महिन्यात तो 618 620ला गेलेला मला आठवतं. नंतर हा ज्युनियर बीज झाला, म्हणजे नेक्स्ट 50. मिड कॅप 50 जो आहे तो थोडा खाली गेला, पण तो मागच्या महिन्यात त्याच्यापेक्षा खाली गेलेला होता. 133 134 135ला होता तो. 100 का 200? 100. त्याच्यामुळे तो मागच्या महिन्यात जास्ती खाली होता. तर तेच सांगितलं की मागच्या महिन्यातला जे भाव आहेत त्याच्यापेक्षा आज वरच होते भाव, मार्केट पडून सुद्धा. तर त्याच्यामुळे काही शेअर मार्केटमध्ये फार घडलं याच्यातला भाग नाही. मधली जी तेजी होती ती सगळी धुवून निघालेली आहे. जी 1 आठवडा 10 दिवस तेजी होती ती सगळी वाईप आऊट झालेली आहे आज. आणि त्याच्यामुळे ETF आपले काही शेअर्स असतील की जे खाली गेले असतील, काही वर असतील. मलाही माझ्या लिस्टमधले 2-3 शेअर्स जे होते ते बऱ्यापैकी मागच्या इयरली लोच्याही खाली गेलेले होते. ते मी वेगळे करून ठेवले, कारण ते अजूनही खाली जाणार एवढं नक्की आहे. अजूनही आपल्याला स्कोप भरपूर आहे. माझ्या मते एक 2-3 हजाराचा स्कोप आपल्याला अजून आहे. 18,000ला निफ्टी जाण्याची दाट शक्यता आहे. हे अंदाज असतात, हे चुकतातही. मी म्हणलं म्हणून निफ्टी 18,000ला जाईल अशातला भाग नाही. ते कोणालाही कळणं शक्य नाही निफ्टी कुठं जाणार ते.
पण यांची जर का या मोठ्या लोकांची थेअरी जर का पाहिली आणि हा जो आपला ट्रम्प साहेब जो आहे हा ज्या उड्या मारतोय त्याच्यावरनं निफ्टी खाली जाईल असं वाटतंय. एकंदर जो अंदाज आहे तो खाली जाण्याचा आहे. तर हरकत नाही त्या दृष्टीने बघायला की निफ्टी खाली तर 100% जाण्याची शक्यता वाटते या सगळ्या भानगडीमध्ये. थोडा थोडा जाईल कदाचित. आज निफ्टीला कुठनं सपोर्ट आला ते बघायला लागेल, कारण 1-1:30-2 वाजल्यानंतर निफ्टीला जो 1:30 वाजल्यानंतर सपोर्ट मिळालेला आहे तो बऱ्यापैकी वर गेलेला आहे सपोर्ट. तो आता कुठं गेला आहे, कसा गेला आहे, कशामुळे गेलेला आहे हे बघणं महत्त्वाचंही ठरेल आणि कदाचित इंटरेस्टिंगही असेल की हा सपोर्ट कसा काय वर गेला, कुठनं बाईंग आली. का सगळ्या लोकांनी ठरवून की बाबा नाही निफ्टी पडला की बाईंगच करायची असं ठरवून बाईंग केलेली होती का? तसं जर का असेल तर चांगली गोष्ट आहे. मग निफ्टी खूप पडेल अशातला भाग नाही. निफ्टीला प्रत्येक वेळी सपोर्ट मिळेल. पडायचा पडणारच, पण सपोर्ट मिळेल त्याला प्रत्येक वेळी. पडलं तरी दुःख होणार नाही, कारण तो थोडासा वर उचललेला असेल प्रत्येक वेळी. दुसऱ्या दिवशी अजून वर उचलला जाईल, अजून वर उचलला जाईल. अशा प्रकारे वर 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 जात राहील. तर ही आनंदाची गोष्ट आहे जरा. तर मित्रांनो, डरना मना है. पोझिशन कुठेही खाली करू नका, म्हणजे विकू नका तुमची पोझिशन. तुमचे शेअर जसे तसे ठेवा. नवीन भरती आत्ता मी जे बोललो आहे त्या आधारे केली तरच, नाहीतर शक्यतो नवीनही आत्ता जाऊ नका. 25% जसे तसे पैसे कॅश शिल्लक ठेवा. ती आपल्याला खूप कमी भावात वापरायची आहे. होप्सो तसा भाव येईल, आणि नाही आलं तरी हरकत नाही. आपले 75% अडकलेले आहेत, गुंतलेले आहेत, ते वाढतील ना. कशाला घाबरायचं? या 25%चं दुःख कशाला करत बसायचं? त्याच्यावर एबीडीचं 25%वर एबीडीचं व्याज तर मिळतच आहे ना आपल्याला. तर बघा कसं वाटतंय तुम्हाला. आत्ता आपले जे मोठा गट आहे हा लॉबी, यांची थोडीशी अडचण झालेली असण्याची शक्यता आहे की निफ्टी खाली पडल्यामुळे त्यांना थोडंसं विकता येणं थोडंसं जडही कदाचित गेलेलं असेल. पण माझ्या मते त्यांनी मोस्टली विक्री जी केलेली आहे ती टोटली नाही म्हणता येणार, एक 70-80% तरी माझ्या मते त्यांची विक्री झालेली आहे. त्यामुळे काय अडचण काही नाही आहे त्यांना. तर त्या दृष्टिकोनातनं खूप या आठवड्यात आपल्याला कदाचित इन्व्हेस्टमेंट करावी लागण्याची शक्यता आहे, किंवा एक 10-12 दिवसात लागण्याची शक्यता आहे. ट्रम्प जर का असाच खेळत राहिला तर, आणि तर निफ्टी अशीच पडत राहू शकते. त्याही दृष्टीने आपल्याला पैशाची तयारी मात्र ठेवायची आहे, हे लक्षात ठेवा. चला, परत भेटूया उद्या परवा. काही घडलं तर मी पोस्ट टाकत राहणार आहे, त्याच्यावर लक्ष ठेवा. चला, गुड डे, बाय.